तुकोबाराय काय सांगतात, वाढवावे मुलं पंख देऊन या, नका ठेवू त्यांना पिंजऱ्यात बांधून या. मुलांवर कोणतीही अवाजवी बंधने घालू नका, त्यांना विश्वासाचे पंख द्या. जर माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना घराच्या किंवा महालाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवलं असतं आणि म्हणाल्या असत्या, बेटा बाहेर जाऊ नको, बाहेर सुलतान आहेत, ओस्मानी संकट आहेत, तुला लागेल, दुखापत होईल, ही जर जिजाऊ वाऊसाहेबांनी बाल शिवरायांच्या मनात ही जर भीती भरली असती तर आज या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले असते का रे? मुळीच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक पक्षी असतो, तो आपल्या पिल्लांना उडवायला शिकवण्यासाठी घरट्यातून बाहेर ढकलतो. ते पिल्लू आधी घाबरतं, नंतर पंख पसरवून उडायला लागतं. म्हणजे काय, पक्षी आपल्या पिल्लाला पिंजऱ्यात बांधून ठेवत नाही. आमच्यावरती संशय ठेवू नका, आम्हाला विश्वासाचे पंख द्या. काही काय घरात महाराज बापले कडक शिस्तीचे असतात, माहिती तुम्हाला. तर एका घरात तसंच एक कडक शिस्तीचा बाप होता. तो आपल्या 10 वर्षाच्या पोराला म्हणाला, हे बघ बाळा, तुझ्या बाबांनी मला आजपर्यंत कधीच सूट दिली नाही, तरी आज मी इतका मोठा साहेब झालो, त्यामुळं तुला मी जे सांगल तेच ऐकावं लागेल. मुलगा हालूच म्हणाला, पप्पा तुमच्या काळात पिंजऱ्यात पोपट पाळायचे ना? पप्पा म्हणाले, हो रे, पिंजऱ्यात पोपटच पाळतात की. मुलगा म्हणाला, आमच्या काळात पिंजऱ्यातून पोपट उडून चाललेत, आम्ही तर मुलं आहे. अधिकारानं फक्त धाक निर्माण होतो, अधिकारानं नातं निर्माण होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे जे जे भेटी भूत, ते ते मानिले भगवंत. तुम्हाला जर प्रत्येक प्राण्यात देव पाहायचा असेल तर सर्वात प्रथम स्वतःच्या मुलात देव पाहायला शिका. त्यांना पिंजऱ्यात डांबून ठेवू नका. तुका म्हणे प्रेम एकी खरे ज्ञान, तुका म्हणे प्रेम एकी खरे ज्ञान, बंधने तोडून या जिंकावे मन, बंधने तोडून या जिंकावे मन, बंधने तोडून या जिंकावे मन, बंधने तोडून या जिंकावे मन. महाराज एक गाव होतं, त्याच्यात एक शहाणा माणूस राहत होता, माझ्यासारखा समजून घ्या. म्हणजे शहाणा कसा, त्याच्याकडे डिग्र्या होत्या, कोणाला पुस्तकी ज्ञान होतं तर कोणाला 4 भाषा येत होत्या. आता हुशार माणूस माझ्यासारखा, त्याला इंटरव्ह्यू द्यायला बाहेरच्या गावात जायचं असतं. मग ती नावाड्याकडे गेला आणि बसला बुटीत. आता नावाड्याचं काय काम, ह्या किनाऱ्यावरनं त्या किनाऱ्यावर, त्या किनाऱ्यावरनं ह्या किनाऱ्यावर. मग नावाड्यानं बोट चालू केली. थोडं पुढं गेलं, माझ्यासारख्या हुशार माणसानं विचारलं. ती माझ्यासारखा हुशार माणूस जरा लहानपणी खेळता खेळता डोक्यात पडलेला, त्याला मुक्का मार लागलेला, त्यामुळे ती येण्यासारखं करत होतं, पण हुशार होता माझ्यासारखा. पुढे गेलं आणि विचारतंय नावाड्याला, तुम्हाला इंग्रजी बोलता येतं का? नावाडी म्हणाला, नाही हो साहेब, आम्ही कधी शाळेतच गेलो नाही. हुशार माणूस काय म्हणाला, तुझी 25% जिंदगी पाण्यात गेली. थोडं पुढे गेला, परत हुशार माणसानं प्रश्न विचारला, तुला लॅपटॉप चालवता येतो का? परत नावाडी म्हणाला, नाही हो साहेब, आम्हाला ही बोट आणि आमचं घरदार एवढंच चालवता येते. हुशार माणूस परत म्हणाला, अरे रे रे रे, मग तर तुमची 50% जिंदगी पाण्यात गेली. मग आता ते समुद्रात होते ना, आता समुद्राचं काय सांगता येतं काय महाराज. समुद्रात चालू झालं मोठमोठं वादळ, आल्या मोठमोठ्या लाटा आणि बोट शिरायला लागलं पाणी. मग दोघांना बी कळालं आता बोट पाण्यात बुडणार. मग नावाड्यानं हुशार माणसाला एक प्रश्न विचारला, माझी लायकी काढतंय नावाडी, नीट ऐकून घ्या महाराज. तर नावाडी म्हणाला, साहेब तुम्हाला पोहता येतं का? माझ्यासारखा शहाणा माणूस म्हणाला, नाही हो, आम्हाला स्विमिंग पूलमध्ये पोहता येते, एवढ्या मोठ्या ह्याच्यात नाही पोहता येत. तर मग नावाडी म्हणाला, अरे रे 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 साहेब,
मग तर तुमची 100% जिंदगी पाण्यात गेली. कारण आता मी चालले पाण्यात उडी मारायला. सांगण्याचा उद्देश इतकाच की जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात, पुस्तकी ज्ञान कितीही असू द्या, पण तुमच्याकडे जर अंतःकरणात जिव्हाळा नसेल तर ते पुस्तकी ज्ञान काहीच कामाचं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मी लहान आहे, बोलताना काही चूक झाली असेल तर प्लीज मुलगी समजून मला माफ करा. झालेली सेवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करते. संताने सरिता